मित्रांनो, मी तुमचा लाडका सिद्धांत साळवे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धूस किचनमध्ये. तर आज आपण चाललो आहे मरीन ड्राईव्हला नाईट मुंबई एक्सप्लोअर करायला. असंच चाललो आहे, काय प्लॅन नाही काय नाही, रँडम प्लॅन झाला. वेदांत बोलला मरीनला जाऊया, चला मरीनला. तर इथे आपल्यासोबत छोटू आहे. छोटू हाय कर. यश आणि वेदांत आहे. तर हा ब्लॉग काय होईल ते काय माहीत नाही, जे काय होईल ते मी ब्लॉगमध्ये टाकेल. जी बक्षोदी होईल ती पण टाकेल. सो स्टे ट्यून. आता ट्रेन पकडू, लास्ट ट्रेन आहे 12ची, ती आम्ही पकडू. तिकडून जाऊ दादरवरनं दुसरी ट्रेन पकडू. तिकडे पोचल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय होतं. आम्ही 11चे फास्ट ट्रेन पकडले. आता इकडून आमचा प्लॅन चेंज झाला आहे. दादरवरून आम्ही जाणार होतो आता डायरेक्ट CSTला जाणार, कारण की आज फुल नाईटच काढायचे. मग आता डायरेक्ट CSTला जाऊ. CSTवरनं आम्ही चर्चगेटला चालत जाऊ आणि तिकडून मग पूर्ण मरीन चालत जाऊ. जे काय वेळच्या ब्लॉगमध्ये दिसेल. सध्या तुम्ही ट्रेनचा व्ह्यू एन्जॉय करा. नाही तो येतच नाही. आता ठीक आहे. 0.5 ब्रो, 0.5 लाईट पण नाही लागत. भावांनो आपण बघूया काय अरे मतलब जो बक्षोदी चालू रहता है ना वही ब्लॉग. तिकडे आपला गेम वाजला तर एवढे लोक असले तर तिकडे ओव्हर थिंकर. कैसे पैसे हाय कुठे मुंबईला ते बांद्राला सकाळी तिला दिखाया मैंने इसको वो सिद्धांच्या घरी भाई दादरला उतरायचं होतं लवड्या. आता रिटर्न जायला ट्रेन नाही, आता इथूनच काहीतरी करावं लागेल. भाई मग असं टॉपिक चालू आहे, चालत जाऊ तरी एवढं सिरियस होतं बंद. लॉल मस्जिद आहे लवड्या. दादरला उतरायचं होतं, गेला दादर मागे. मग आता CSTला उतरायला लागलं. काय नाही, मरीन कॅन्सल. CST वरून FS वरून चर्चगेटवरून घरी. इसलिए तो वो ये हो गया ना, बोकला गया भाई. कब से अपना टॉपिक चालू है. हाँ 3 पे चलो बोलता है, वहाँ पे परेल और कासारा का ट्रेन लगा है. वो 3 नंबर ट्रॅव्हल नाही करत ना तो ट्रेनला. ट्रेनने ट्रॅव्हल नाही करत ना विचार. अरे आपण दादरवरून का नाही गेलो, बिकॉज तिकडून आपल्याला ट्रेन नाही भेटणार आणि आपण ट्रेनने जाऊन काय करणार. मग आपण CST वरून चर्चगेटला जाणार चालत. मग चर्चगेटवरून मरीनला पूर्ण पट्टा नरिमन पॉईंटचं चालत जायचं, पूर्ण नाईट व्ह्यू एन्जॉय करत. म्हणून आपण CSTला चाललोय. आणि हा टॉपिक मागाशीच झाला जेव्हा डोंबिवलीला होतो. तिकीट पण CSTचीच काढले. एस्केप रूम करेगा. तो आप थोडे एस्केप रूम. एस्केप रूम करेगा. ब्लॉग मध्ये हाय बोला काय. श्रवण ब्लॉग मध्ये हाय बोल. दिसत तरी असं होतं फ्रेम मध्ये. दिसतंय हाय तर काय लावड्या. ए बाला. तर गाईस आम्ही उतरलोय आता CST स्टेशनला. तुम्ही आउटफिट चेक करा. यो परत पूर्ण स्टेशन खाली. आम्ही 4 बॉक्स होते फक्त इकडे. बघूया रात्र कशी जाते, क्योंकि रात बाकी आहे. मेन शॉट राहिला यार. यश कसा लागला यश, दाखव जरा एकदा रिटेक प्लीज. यश एकदा रिटेक यार, एकदा फक्त जाऊन परत. यश इथून उडी मारून आलो आम्ही आणि मला कॅप्चर करायचं झालं. पटकन धावत आला तर ढोपरा लागला.
गाई त्याची छपरी पोज. अरे दे ना पोज, फोटो काढतोय. छपरी आता जे करत होतं ते. पैसे काढ, पैसे काढ. लाईट बंद केली, पैसे काढ. तूच बंद केली. व्हिडिओ चालू आहे. कंट्रोल नाही होत रे मला शिवाय. फर्स्ट टाइम असं होतं. यश फुल एक्साइटमेंट मध्ये एन्जॉय करतोस तू. लाईटच फोडली बरं सीएसटी वाल्यांचे. मग माहित ना तुला. गाइस मैं आप सबको एक बात बताना चाहता हूँ कि टॉक्सिकस आप लोग को कभी दोस्त लोग आपके बोले ना कि यार प्लान बना है चलो निकलते कहीं पे, तो बिना कुछ सोचे समझे निकल जाया करो. क्योंकि निकल जाया करो क्योंकि कह नहीं सकते निकल जाया करो. क्योंकि कभी कह नहीं सकते कि क्या अपना क्या है. समझा ना आपको, मेरी भावना समझ रही है क्या आपको. बोला गेली सीरियस झाला. बोला गेली. तो गाइस यही है, बकचोदी रहती है लाइफ में. निकल जाने का. अभी ज्ञान बोलून बकचोदी पेलून गेला. ज्ञान बोलून बकचोदी पेलून गेला भाई. चलो वी आर टूरिस्ट हियर फ्रॉम नाइजीरिया. फ्रॉम डोंबिवली. फ्रॉम नाइजीरिया भाई. आई एम फ्रॉम नाइजीरिया. हाय बाय. बीप भाई तिकडे. गाइस इधर रास्ते क्रॉस करना भी एक टास्क है. कोण कब आके इकडून चल ना. हा इथून चल. चल कुठून तरी चल. सेलिब्रिटी ने इधर ही कांड किया. इथं ना, इथं गन घेऊन बसलेलं असतात ह्याच्यावर. हा हे सामने ना ते सर बसलेत ना. हो सर दिवसभर का गन घेऊन बसलेले असतात. कोण रे हे. खाली खाली हे. अरे मग बोल्ट इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. गाइस ये बच्ची को देख सकते हो आप, कैसा इधर बैठ रहा है. सबके ऊपर ध्यान रख रहा है. बॉय. ये इसके बारे में क्या कहना चाहते हो. जेजी बॉय था भाई जैसा मेरा दोस्त. रैपर ब्रो, रैपर. अच्छा इंसान था. हाँ कौन है भाई. बड़ा आदमी. इतिहास में नाम नहीं पढ़ा है कभी. ये भाई वीडियो पहिला आधी दिखायला. अरे बेंचो ते उभे किती खतरनाक वाटतं. इथं पूर्ण अंधार आहे. विचार कर ना. आणि हे चमकतंय. क्या क्या नाम क्या. LLB. अरे हेच वकील होते आधी. असे का बम्स आहेत रे इथं. ते बाईक आहे ना परत अनकंट्रोल झालते. कुठली BMW ची होती. अरे हे क्या है. मला नाही कळलं, परत समजा. अरे आता ह्याचा फेस कसं ओरिजिनली तो आयफोन क्रिएटेड आहे. म्हणजे व्हिडिओ मध्ये बरोबर आहे. व्हिडिओ मध्ये एकदम बरोबर. छावा दिसतोय. अरे बस यार इथं हागला असला क्यूट बॉय. नॉन चलांड नाहीस तू. काय लंड कुर्ला गँग आहे यावी. म्हणजे तू सिग्मा बॉय नाही, तू क्यूट आहेस. तू छावा आहेस. मुझे कन्वर्ट छपरी. अरे एकदम तो वो लग रही है टीम 07. लिमोला लिमोला लिमम वही लग रहा है. सो गाईज आम्ही मरीनला पोचलो आहे, पण इकडे बसूनच देत नाहीत. पोलीस राऊंड मारतात कंटिन्यू. सगळ्यांना उठवलं, सगळ्यांना हटवलं इथून. कारण की भरती आली आहे, पाणी खूप वाढलं आहे. आता आम्ही चाललो आहे चर्चगेट टू मरीन ड्राईव्ह चालत. हा यश
काय बोलायचं का तुला? हा भाई आता माझे पाय दुखायला लागले आणि एवढं झोप पण तर? आली. Because काल रात्रीच मी याच्या घरी झोपलेलो, कांड झालेला. छोटे मोठे कांड होतं आता. अरे जी मम्मी झोपली दरवाजा उघडला माझ्या घरी आला. माझ्या मम्मीने कॉल केला, कुठे आहे बाबू? बाबू उघडा होऊन फेस वॉश करतोय. मम्मी मी आता कपडे चेंज केले, मी नाही झोप तू. अरे सॉरी व्हिडिओ ऑन होता यार, मी व्हिडिओमध्ये बोललो. शेट म्यूट कर दे आता. शर्ट छोड़ू तो बैडी आ रही है तो बोला. बैडी भाई सब लोग देखते हैं. ये डाल मत ब्लॉग में वरना घर से निकाल देंगे मेरे को. बीप बीप टाकेल मी तो, बीप. यार एक सुपर गाडी येते आणि सुसाट जाते. कॅमेरा ओपन करेपर्यंत फ्रेम. अरे भाई इथं आपलीच कुठे आलं आता लाव झाला, आता लावला. अरे मी काय म्हणतो, इथे जे पण येत असेल ना जॉगिंग करायला किंवा रनिंग करायला, इमॅजिन करता लोक चोर असतील आणि तो गेटअप घेऊन रनिंग करतायत. नॉट मेक अ सेन्स लाईक असणार गाईस. असलं का? असा कॅमेरा पकडतो कॅमेरा असा खाली जातो लगेच पडतो. चला रेल्वे ट्रॅक वरती हा चला फाटक क्रॉस करताना पडला, इथून पडतोय. कॅफेन कंटेंट कमी झाला तुझा. अरे झोप आली मला खूप. बँड्रा आठवतोय का बँड्रा? सो गाईज आम्ही मरीन ड्राईव्ह पूर्ण फिरलो, पण काय झालंच नाही एक्सपेक्टेशनप्रमाणे. रिअलिटी हिट झाले आम्हाला की काहीच नाही दिसलं. सुपर कार गेले एक दोन, पण ते कॅप्चर करायलाच नाही आले कारण की ते झपकन जायचे. तर आता आम्ही चर्नी रोड स्टेशनला आलो आहे. आता वाजलेत 3:30 4:30 4ची काहीतरी पहिली ट्रेन आहे, ती पुढून आम्ही घरी जाऊ. आणि जे सिनेमॅटिक्स शॉर्ट्स आले आहेत CST पासून तर आतापर्यंत, ते मी टाकेल, त्याला म्युझिक लावेल, ते एन्जॉय करा. ते शॉर्ट्स क्रेझी आलेत. यशचे पण त्याच्यामध्ये मी ॲड करेल सिनेमॅटिक्स, जे पण काढलेत वॉकिंग शॉर्ट्स वगैरे. नो डाऊट बक्षुरी तर होती. असं इम्पॉर्टंट नाही आहे ग्रुप मोठा पाहिजे छोटा पाहिजे. आम्ही चौघं आलेलो, फुल बक्षुरी केली. कसा टाईम निघाला समजलं पण नाही आम्हाला. आमचा बेसिकली कार्डिओ झाला इकडे. हां आणि ठीक आहे experience पण होता. ठीक आहे पण नाईट आऊट मारायचं होतं, सिम्पल नाईट आऊट. आता पुढे बघू काय होतं. पण मुंबईमध्ये सेफ्टी तर आहे हे बोलायला लागेल. कारण की जागोजाग पोलीस होते. हां आम्हाला बसून पण दिलं नाही कारण की पाण्याची भरती होती, म्हणून तिकडे जाताच आलं नाही. कारण की तिकडे जायचं की लगेच हकलवायचं आम्हाला. तिकडे प्रोटेक्शन तर होती, सगळ्यांची सेफ्टी घेतली जाते इथे. आणि रात्रभर नाईट ड्युटी करतात पोलीसवाले की कोणाला काय हार्म नको व्हावी किंवा कोणी. माझ्याकडून सल्यूट. हां सो बघू पुढे काय होतं. स्टे ट्यून. इसमें तो टॅलेंट आहे. पूर्ण स्टेशन खाली आहे. 3:15 झाले. आता आम्ही दादरला पोहोचलो आहे. चर्नी रोडवरून ट्रेन पकडली 4:20. तर दादर स्टेशनला स्कायवॉकवरती आहे. आता इकडून आम्ही डोंबिवलीची ट्रेन पकडू आणि मग जाऊ घरी. तर आता डोंबिवलीला पोहोचलो आहे. आता जातो घरी. मस्त गेली रात्र, नॉट दिवस. मस्त गेला दिवस, मस्त गेली रात्र. समजलं पण नाही कधी आलो फिरून. आता जाऊन मस्त झोपू. तो गाईस तुम्हाला काय बोलायचं आहे? गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. स्टे ट्यून. सकाळी फोन येईल. कुठे करणार येऊन ना आता उठलो, आता फ्रेश होता नाही येतो.
तर काय मी ब्लॉग एंड केला होता, पण आता परत ट्विस्ट आला आहे. आता आम्ही मानकुलीला चाललो आहे. पहिल्या घरी जाऊ, गाडी घेऊ, मग तिकडून परत मानकुलीला जाऊ सनराईज बघायला स्पेशली. प्लॅन में थोड़ा चेंज है गाइस. तर आमचे प्लॅन असे अचानक ठरतात. आता आम्ही मस्त बोललो, स्टेशनला पोहोचल्यावरती थकलो होतो, तिथपर्यंत थकलो होतो. तिकडे बोललो की घरी जाऊ आणि झोपू. उठायचं का आता माहीत नव्हतं कधी उठणार आहे. बट सडनली वरती आलो, सनराईज नाही झाला अजून. तर आम्ही बोललो आता सनराईज बघायला मानकोलीला मजा येईल. मग सडनली प्लॅन झाला मानकोलीला जाऊया. मग आता आम्ही ऑटो केली, घरी आलो आहे. आता घरातून लगेच गाडी काढू खालून, तिथून जाऊ आता मानकोलीला सनराईज बघायला. तिकडे थोडे फोटो वगैरे काढू. या व्लॉगमध्ये थोडी कमी होती, आता ती कमी पूर्ण होते. असे प्लॅन बनतात की आमचे असे. आणि हेच प्लॅन सक्सेस होतात गाईज. बिकॉज आपण आता जे प्लॅन करतो इन फ्युचरसाठी ते त्या टायमिंगपर्यंत काय ना काय घडतं आणि मग ते प्लॅन फ्लॉप होतात. ही रियालिटी आहे. सो ही आपली गाडी, आता गाडी काढू पटापट. अचानक एकदम एनर्जी आली, झोप येत होती आम्हाला. आता गाडी काढू आणि जाऊ मानकोळीला. वेदांत पुढे थांबतोय आणि तुम्हाला व्ह्यूज दाखवू. सनराईज. सो आम्ही चालू आहे मानकोलीला. आता आम्ही पोचलोय वेस्टला. जस्ट ब्रिज क्रॉस केलाय. आता थोडा उजेड पडायला सुरुवात झाली आहे. पण मेन आपल्याला सनराईज पाहिजे तिकडे जाऊन, कारण की व्हिडिओमध्ये क्वालिटी पाहिजे आणि तुम्हाला व्ह्यूज दाखवायचे. सो ते इम्पॉर्टंट आहे. नाईट काढली, आता मॉर्निंग काढतोय. आणि आज दुपारी पण माझा विचार झाला आहे काहीतरी करूया क्रिएटिव्हिटी, कारण की शांत बसून मला बोर होतं. मग मला मूड ऑफ होतो, माझी उदास होते. काहीतरी केलं, आता बघा आता एनर्जी चेहऱ्यावर दिसते भाई, काहीतरी करतोय. काय नाही केलं की मग रील शूट करायचे आहे मला काहीतरी. बघू आज दुपारी काहीतरी करू. या हे जे 2 मित्र आहेत त्यांना घेऊ. हे दोघं नाही आहेत, ते दुसरे दोघं आहेत. ते आता घरी झोपलेत. त्यांनी खूप काय मिस केलंय बाय द वे. सनराईज झालाय, मस्त शांत ठिकाणी बसून झाला आमचं. आता चाललोय आम्ही घरी. आता निघतोय घरी जाऊ आणि झोपू. तर हा ब्लॉग आता मी एंड करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. गुड मॉर्निंग. तर गाईस आता आम्ही आलो नाश्ता करायला डोंबिवलीच्या फेमस श्री प्रिया सेंटर, स्नॅक्स सेंटर चा फेमस